आपला चेहरा ही आपली ओळख असते. मात्र जेव्हा निरोगी जीवनशैलीचा विचार केला जातो, तेव्हा बरेच लोक शारीरिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात, जसं की आहार आणि व्यायाम. मात्र सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार केल्यास संपूर्ण निरोगीपणासाठी शरीर आणि चेहरा दोन्हींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे संतुलन साधण्याचा एक मार्ग म्हणजे नियमितपणे फेस योगाचा सराव. फेस योगा नियमित केल्यानं त्वचा तर्जेलदार आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. चेहऱ्यावरील ताणतणाव कमी होतो. फेस योगामध्ये समाविष्ट असलेल्या हालचाली चेहऱ्यांवरील रक्तप्रवाह सुरळीत करतात. त्यामुळे त्वचेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात. परिणामी चेहऱ्यावरील चमक वाढते. फेस योगामध्ये मान आणि खांद्यांसाठी विशिष्ट प्रकारच्या आसनांचा विचार केलाय, ज्यामुळे मानेचे परिणामी चेहऱ्याची ठेवण सुधारते आणि या भागातील कडकपणा कमी होतो. शास्त्रशुद्ध पद्धतीनं नियमित फेस योगा केल्यास आपला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढतो. फेस योगा म्हणजे चेहरा आणि मानेवरील स्नायूंसाठी विशिष्ट शास्त्रीय पद्धतीनं नियमित व्यायाम करून तुमच्या चेहऱ्याची सुंदरता आणि टवटवीतपणा वाढविण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. चेहरा आणि मानेवरील स्नायूंच्या विशिष्ट हालचाली आणि स्ट्रेच करून तुम्ही रक्ताभिसरण क्रिया सुधारू शकतात. यात सातत्य ठेवलं तर तुम्ही दिवसेंदिवस अधिक तरुण आणि तेजस्वी दिसू शकतात. कॉस्मेटिक फायद्यांव्यतिरिक्त फेस योगा या सरावाचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. फेस योगा हे आरोग्य आणि निरोगीपणा देण्यासाठी एक उपयुक्त आणि परिणामकारक माध्यम आहे, असं फेस योगा प्रशिक्षक भूपाली देवरे यांनी सांगितलंय. नमस्कार, मी भूपाली देवरे, सर्टिफाईड योगा आणि फेस योगा ट्रेनर. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही फेशियल योगा म्हणजेच फेस योग याबद्दलच्या काही टिप्स. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांनाच बराच स्ट्रेस आहे आणि तो स्ट्रेस कालांतराने आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. चेहऱ्यावर रिंकल्स म्हणजे सुरकुत्या यायला लागतात, डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ आणि बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतात. आणि तो प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी त्या रिंकल्स किंवा त्या स्किन संबंधी आणि फेस संबंधी ज्या समस्या आहे त्या अवॉइड करण्यासाठी आपण करणार आहोत फेस योगा. आणि आपण सुरुवात करणार आहोत मानेपासून. काही सूक्ष्म व्यायाम म्हणजेच नेक एक्सरसाइजेस आपण करणार आहोत. सगळ्यात प्रथम आपला हात आपण ठेवायचा आहे चेस्टवर म्हणजेच, आणि वरती बघायचं आहे आणि फील करायचा आहे जो नेकवर म्हणजेच मानेवर जे स्ट्रेच येतो आहे त्याला. आपली नजर वरती आणि 30 सेकंद पर्यंत अशा पद्धतीमध्ये आपण नेकचे जे मसल्स आहेत त्यांना स्ट्रेच करणार आहोत. त्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक एक्सरसाइज ही 3 वेळेस 30 सेकंद कमीत कमी करायची आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जो सतत आपण डिव्हाइस पकडतो, मोबाईल पकडतो आणि बॉडी पोश्चर जे आपलं चुकीचं असतं त्यामुळे नेकवर रिंकल्स लवकर यायला लागतात. त्यासाठी आपल्याला नेकचे एक्सरसाइज करायचे असतात. आता आपण करणार आहोत काही फेशियल योगा एक्सरसाइजेस. सो सगळ्यात प्रथम फेशियल टॅपिंग. टॅपिंग करण्यासाठी आपण तळ हाताचे जे बोटं आहेत त्यांचा वापर करणार आहोत. टॅपिंग जी पद्धत आहे त्याच्याने काय होतं, आपलं जे रक्ताभिसरण आहे चेहऱ्यावरचं ते जास्ती फास्ट होतं. जेव्हा ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल गुलाबी म्हणजेच नॅचरल ग्लो येतो. त्यामुळेच जेव्हा कधी आपल्याला खूप स्ट्रेसफुल किंवा थकलेलं वाटत असेल, आपला चेहरा खूप थकलेला जाणवत असेल, त्यावेळेस सिंपल फेशियल टॅपिंग एक्सरसाइज आपण करू शकतो. ती अशी करायची, फार जोरात नाही. त्याचप्रमाणे फेशियल टॅपिंग आपण अंडर आय म्हणजेच डोळ्यांच्या खाली सुद्धा करू शकतो, कारण की डोळ्याच्या खाली काळी वर्तुळ, डोळ्याच्या खाली सुरकुत्या येतात. त्याचप्रमाणे डोळ्याच्या खाली सूज म्हणजे स्वेलिंग आलेली असते, ती कमी करण्यासाठी सुद्धा टॅपिंग टेक्निक ही मदत करते. सो आपण करूयात. दिस इज लाईक हे असं करायचंय, 1 2 3, 1 2 3. मेक शुअर की तुमचे नेल्स फार वाढलेले नसतील आणि तुमचे तळहात हे क्लीन सॅनिटाइज असतील. अजून एक महत्वाचा फेस रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे डबल चिन. खूप जणांना डबल चिनचा प्रॉब्लेम असतो आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे सतत आपण फोन
असा पकडतो. सो दॅट इज द मेजर रिझन. खूप महत्वाचं रिझन आहे की आपण जो मोबाईल फोन आहे किंवा जे डिव्हायसेस आहे, आपला लॅपटॉप किंवा आपलं कम्प्युटर जे आहे ते डोळ्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवावं, प्रयत्न करावा. आपलं जे पोश्चर आहे, खांदे ते सरळ असावेत. आणि त्याच पद्धतीने फेस योगाची एक एक्सरसाइज जी डबल चिन कमी करण्यासाठी मी कायम सांगते ती, हात खाली ठेवायचा आहे आपला डबल चिनला आणि स्लाइटली आपला मान हातावर घासायची आहे. 30 ते 40 वेळा आणि 3 वेळेस. त्यानंतर दोन्ही थंब म्हणजेच दोन्ही अंगठे आणि मानेपासून चिन पर्यंत म्हणजेच हनुवटीपर्यंत एक्सरसाइज करायची आहे. सो या छोट्या काही टिप्स आहेत, तुम्ही स्टार्ट करा आणि नक्की कळवा.